मित्र, जर का एखाद्या लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेने विचारलेले प्रश्न हे राज्यकर्त्यांना वैयक्तिक अपमान वाटू लागतात ना, तेव्हा असं समजून जायचं की या व्यवस्थेमधला संवाद संपलाय आणि फक्त उरलाय ते म्हणजे अहंकार. आणि एका सुसंस्कृत आणि वैचारिक वारसा लाभलेल्या राज्याच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून जेव्हा जाहीर व्यासपीठावरून नागरिकांसाठी किंवा टीकाकारांसाठी भाड्याचे टट्टे आणि यांना कोणी कुत्र विचारत नाही या शब्दांसारखा वापर होतो ना, तर लोकशाहीतील असहिष्णुतेचा हा प्रकार नाही का? आणि असं आहे ना, कोणी एक व्यक्ती महाराष्ट्र असूच शकत नाही. प्रकल्पांची गुणवत्ता पहिल्याच पावसात वाहून जाते. म्हणजे आम्ही कष्टाचा टॅक्स भरून विकासाची लिंक शोधतोय आणि इथलं सरकार प्रश्न विचारणाऱ्यांनाच भाड्याके टट्टे म्हणून थेट शिव्यांची लिंक जोडतोय. यांचं असं आहे ना, की प्रकल्प कोसळला की निसर्गाला दोष द्यायचा आणि मोकळ व्हायचं. जर कोणी प्रश्न विचारला तर त्यांना कुत्र विचारत नाही म्हणून लायकी काढायची. ही यांची सुसंस्कृत भाषा. आणि लोकांच्या कष्टाचा पैसा वेस्ट करून आणि भ्रष्टाचार करून जर तुम्हाला अकाउंटेबिलिटी घ्यायला जमत नसेल तर उठा आणि सीट खाली करा.